नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बनवायचा आहे मस्त असा चमचमीत काजू मसाला। चला आता मग रेसिपीला तर आजची ही रेसिपी आपण थोडीशी चमचमीत आणि झणझणीत बनवूया। कारण दिवाळीचा पदार्थ खाऊन आपल्याला आता गोडधोड भरपूर खाऊन कंटाळा असेल तर हीच रेसिपी आपण मस्त अशी बनवूया एकदम झणझणीत। चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। आणि दिवाळीनंतरचा आपला पहिला व्हिडिओ आहे रेसिपीचा काजू मसाला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक ताट घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण 300 ते 400 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत। काजू तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। तर हे मी काजू घेतलेले आहेत। तर हे काजू आपल्याला कढईमध्ये एक तेल घेऊन त्यात छानसे तळून घ्यायचे, जेणेकरून काजू आपले एकदम असे क्रंची लागतील। तर मी या पद्धतीने काजू तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय। तर आपल्याला तेलात काजू परतायचे नाही, तर असे ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला काजू मस्त असे तळून घ्यायचे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघत असाल तर या पद्धतीने काजू तळून झालेले ते मी साईडला काढून ठेवलेले आहे। त्यानंतर मी याच्यात 3 मोठे कांदे असे मोठमोठ्या आकाराचे कट केलेले आहेत, ते त्याच तेलामध्ये आपल्याला परतायचे। ते थोडेसे परतून घ्यायचे जेणेकरून आपण हे मिक्सरला आता बारीक करून घेणार आहोत। तर हे कांदा तेलात छानसा परतायचा आणि त्यानंतर कांदा मी काढून ठेवलेला आहे साईडला, त्याच तेलामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत। तर मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण अशाच पद्धतीने कट केलेले आहेत। ते सुद्धा आपल्याला थोडेसे परतून काढून घ्यायचे साईडला। त्यानंतर मी तीळ, जिरं आणि थोडासा खडा मसाला टाकलेला आहे, तो सुद्धा आपल्याला एका कढईत साईडला परतून घ्यायचा आहे। तर हे आपण सर्व आता तेलामध्ये जे परतलेले आहे ते मिक्सरला छानशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर मी परत त्याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाकून तेलात छान परतून घेतलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय मस्त असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला छान परतायचं आहे। आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यात आपण काही आता मसाले टाकणार आहोत। जसं की याच्यामध्ये मी धणे पावडर 1 चमचा वापरलेली आहे, त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकलेली आहे, त्यानंतर आपण लाल तिखट याच्यामध्ये टाकायचे आहे, चवीनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता। त्यानंतर काजू मसाला आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये टाकायचा आहे। हे छानसं मसाले ॲड केल्यानंतर हे छानसं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले आपले छानसे भाजले जातील। त्यानंतर मी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे 1 चमचा, ती सुद्धा आपण या तेलामध्ये छानसं मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला बारीक केला आहे त्याचमध्ये मी 1 वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि याच्यावरती एक झाकण ठेवून 1-2 मिनिटं हा मसाला पूर्ण शिजू द्यायचा आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 तमालपत्र टाकले आहे आणि वेलदोडे मी 2 टाकलेले आहेत अखंड। चला तर याच्यावरती एक झाकण ठेवून आपण मस्त असं एक वाफ काढून घेऊया। तर याला वाफ काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण तळून ठेवलेले काजू ॲड करायचे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा जर तुम्हाला थोडीसं पातळ ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत याला एक छानशी वाफ काढायची। 1-2 ते 3 मिनिटच आपल्याला लागतील। आता याची वाफ काढून झाल्यानंतर मस्त अशी आपली काजू मसाल्याची भाजी तयार होणार आहे। तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असा आपला हा काजू मसाला तयार झालेला आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।